तर कोण त्या कठपुतली सारखं त्याला जरांगेला नाचवतंय हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे. हे सगळ्यांना समजतंय, कळतंय, पण वळत नाही. आणि जरांगेच्या ह्या असल्या दुकानदारीला भुलून मराठा समाजातील तरुण तिकडे जातात ते आणि त्यांचं भविष्य खराब करतात ते. त्यांनी वेळीच सावध व्हावं. जरांगेचे हे जे असले जे काही चाळे आहेत ते त्याला लख लाभ. पण जर ओबीसी नेते ओबीसी उमेदवारांच्या वाटेला जरांगे तू गेला तर तुझं जे सगळं कच्च्या चिठ्ठा जे अंडी पिल्ली ती सगळे बाहेर काढणार. 9 दिवस आंतरवाली सराटीमध्ये मी उपोषण केलेलं आहे. तुला कुणाच्या सुपाऱ्या आल्या, दगडफेक कशी झाली हे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करेल. त्यामुळं ओबीसींच्या नादी लागायचं जरांगे सोडून द्या. हे सगळं बारामतीच्या रोजंदारीवर काम करणारा आज सालगडी मनोज जरांगे, त्याला बारामतीतनं जे सांगणं येतं की या उमेदवाराच्या विरोधात आपल्याला उमेदवार द्यायचे, ह्याला पाडायचं, ह्याला निवडून आणायचं, हे सगळं त्यांच्याकडून लिस्ट आली की हा मनोज जरांगे बोलणार आहे. गोरगरीब मराठा समाजाच्या युवकांना काहीतरी भलवायचं आणि तुम्हाला सत्तेत आणतो म्हणायचं, हे जरांगेची ही थेर आहे सगळी. हा जरांगे कुणाची सुपारी घेऊन काय करतोय हे सगळ्या महाराष्ट्राला कळलेलं आहे. कुठे गेले ते कोल्हापूरचे गादीचे वारस संभाजी भोसले? आता का बरं मनोज जरांगेला एकटं सोडलं? तुम्हाला वाटाघाटी जमल्या नाही का? तर एकंदरीत लिस्ट करायची कोणती तरी, यांना तुम्हाला पाडतो म्हणायचं आणि मग ते उमेदवार हातापाया पडत ते मनोज जरांगेच्या इथे येणार आणि मोठं काहीतरी आर्थिक पॅकेज देणार. ही सगळी दुकानदारी या मनोज जरांगेने मांडलेली आहे आणि गोरगरीब मराठा समाजातील तरुण याला भुलतात ते. तर त्यांनी वेळीच सावध व्हावं. आणि मनोज जरांगे एक जरी उमेदवार स्वतःच्या जीवावर निवडून आणला ना, 10 लाख रुपये बक्षीस मंगेश हासानीकडून. त्याच्यामुळं हे सगळे जरांगेची ही थेर आणि ह्या धमक्या ह्या महाराष्ट्राला समजलेल्या आहेत. त्याची चिरफाड सगळ्यांनी केलेली आहे. त्यामुळं हे असलं थेर लवकरात लवकर बंद करा. आणि जो पण ज्या पण पक्षाचा उमेदवार मनोज जरांगेंना जर बॉन्ड लिहून देणारा असेल, ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी करण्यासाठी आमचा मनोज जरांगेला सपोर्ट आहे, तर त्या उमेदवारांची दखल जरांगेने जरी नाही घेतली तरी ओबीसीचा प्रत्येक जात घटकातला प्रत्येक मतदार घेणार म्हणजे घेणार. आणि मग तुमचा कसा कार्यक्रम करायचा आणि तुम्ही कसे निवडून येता हे आम्ही 100% बघणार आहोत. त्यामुळं आणि ह्या जरांगे म्हणतोय की मी तुमच्याकडून बॉन्ड घेणार, या जरांगेने कोणाला बॉन्ड लिहून दिलाय ह्याचा आपण शोध घेतला पाहिजे. तर कोण त्या कठपुतली सारखं त्याला जरांगेला नाचवतंय हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे. हे सगळ्यांना समजतंय, कळतंय, पण वळत नाही. आणि जरांगेच्या ह्या असल्या दुकानदारीला भुलून मराठा समाजातील तरुण तिकडे जातात ते आणि त्यांचं भविष्य खराब करतात ते. त्यांनी वेळीच सावध व्हावं. जरांगेचे हे जे असले जे काही चाळे आहेत ते त्याला लख लाभ. पण जर ओबीसी नेते ओबीसी उमेदवारांच्या वाटेला जरांगे तू गेला तर तुझं जे सगळं कच्च्या चिठ्ठा जे अंडी पिल्ली ती सगळे बाहेर काढणार. 9 दिवस आंतरवाली सराटीमध्ये मी उपोषण केलेलं आहे. तुला कुणाच्या सुपाऱ्या आल्या, दगडफेक कशी झाली हे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करेल. त्यामुळं ओबीसींच्या नादी लागायचं जरांगे सोडून द्या. हे सगळं बारामतीच्या रोजंदारीवर काम करणारा आज सालगडी मनोज जरांगे, त्याला बारामतीतनं जे सांगणं येतं की या उमेदवाराच्या विरोधात आपल्याला उमेदवार द्यायचे, ह्याला पाडायचं, ह्याला निवडून आणायचं, हे सगळं त्यांच्याकडून लिस्ट आली की हा मनोज जरांगे बोलणार आहे. गोरगरीब मराठा समाजाच्या युवकांना काहीतरी भलवायचं आणि तुम्हाला सत्तेत आणतो म्हणायचं, हे जरांगेची ही थेर आहे सगळी. हा जरांगे कुणाची सुपारी घेऊन काय करतोय हे सगळ्या महाराष्ट्राला कळलेलं आहे. कुठे गेले ते कोल्हापूरचे गादीचे वारस संभाजी भोसले? आता का बरं मनोज जरांगेला एकटं सोडलं? तुम्हाला वाटाघाटी जमल्या नाही का?
तर एकंदरीत लिस्ट करायची कोणती तरी, यांना तुम्हाला पाडतो म्हणायचं आणि मग ते उमेदवार हातापाया पडत ते मनोज जरांगेच्या इथे येणार आणि मोठं काहीतरी आर्थिक पॅकेज देणार. ही सगळी दुकानदारी या मनोज जरांगेने मांडलेली आहे आणि गोरगरीब मराठा समाजातील तरुण याला भुलतात ते, तर त्यांनी वेळीच सावध व्हावं. आणि मनोज जरांगे एक जरी उमेदवार स्वतःच्या जीवावर निवडून आणला ना, 10 लाख रुपये बक्षीस मंगेश हासानीकडून. त्याच्यामुळं हे सगळे जरांगेची ही थेर आणि ह्या धमक्या ह्या महाराष्ट्राला समजलेल्या आहेत. त्याची चिरफाड सगळ्यांनी केलेली आहे. त्यामुळं हे असलं थेर लवकरात लवकर बंद करा आणि जो पण ज्या पण पक्षाचा उमेदवार मनोज जरांगेंना जर बॉन्ड लिहून देणारा असेल, ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी करण्यासाठी आमचा मनोज जरांगेला सपोर्ट आहे, तर त्या उमेदवारांची दखल जरांगेने जरी नाही घेतली तरी ओबीसीचा प्रत्येक जात घटकातला प्रत्येक मतदार घेणार म्हणजे घेणार. आणि मग तुमचा कसा कार्यक्रम करायचा आणि तुम्ही कसे निवडून येता ते आम्ही 100% बघणार आहोत. त्यामुळं आणि ह्या जरांगे म्हणतोय की मी तुमच्याकडून बॉन्ड घेणार, या जरांगेने कोणाला बॉन्ड लिहून दिलाय ह्याचा आपण शोध घेतला पाहिजे. तर कोण त्या कठपुतली सारखं त्याला जरांगेला नाचवतंय हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे. हे सगळ्यांना समजतंय, कळतंय, पण वळत नाही. आणि जरांगेच्या ह्या असल्या दुकानदारीला भुलून मराठा समाजातील तरुण तिकडे जातात ते आणि त्यांचं भविष्य खराब करतात ते. त्यांनी वेळीच सावध व्हावं. जरांगेचे हे जे असले जे काही चाळे आहेत ते त्याला लखलाप. पण जर ओबीसी नेते ओबीसी उमेदवारांच्या वाटेला जरांगे तू गेला तर तुझं जे सगळं कच्च्या चिठ्ठा जे अंडी पिल्ली ती सगळी बाहेर काढणार. 9 दिवस आंतरवाली सराटीमध्ये मी उपोषण केलेलं आहे. तुला कुणाच्या सुपाऱ्या आल्या, दगडफेक कशी झाली हे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करेल. त्यामुळं ओबीसींच्या नादी लागायचं जरांगे सोडून द्या. हे सगळं बारामतीच्या रोजंदारीवर काम करणारा आज सालगडी मनोज जरांगे, त्याला बारामतीतनं जे सांगणे येतं की या उमेदवाराच्या विरोधात आपल्याला उमेदवार द्यायचे, ह्याला पाडायचं, ह्याला निवडून आणायचं, हे सगळं त्यांच्याकडून लिस्ट आली की हा मनोज जरांगे बोलणार आहे. गोरगरीब मराठा समाजाच्या युवकांना काहीतरी भुलवायचं आणि तुम्हाला सत्तेत आणतो म्हणायचं, हे जरांगेची ही थेर आहे सगळी. हा जरांगे कुणाची सुपारी घेऊन काय करतो हे सगळ्या महाराष्ट्राला कळलेलं आहे. कुठे गेले ते कोल्हापूरचे गादीचे वारस संभाजी भोसले? आता का बरं मनोज जरांगेला एकटं सोडलं? तुम्हाला वाटाघाटी जमल्या नाही का? तर एकंदरीत लिस्ट करायची कोणती तरी, यांना तुम्हाला पाडतो म्हणायचं आणि मग ते उमेदवार हातापाया पडत ते मनोज जरांगेच्या इथे येणार आणि मोठं काहीतरी आर्थिक पॅकेज देणार. ही सगळी दुकानदारी या मनोज जरांगेने मांडलेली आहे आणि गोरगरीब मराठा समाजातील तरुण याला भुलतात ते, तर त्यांनी वेळीच सावध व्हावं. आणि मनोज जरांगे एक जरी उमेदवार स्वतःच्या जीवावर निवडून आणला ना, 10 लाख रुपये बक्षीस मंगेश हासानीकडून. त्याच्यामुळं हे सगळे जरांगेची ही थेर आणि ह्या धमक्या ह्या महाराष्ट्राला समजलेल्या आहेत. त्याची चिरफाड सगळ्यांनी केलेली आहे. त्यामुळं हे असलं थेर लवकरात लवकर बंद करा आणि जो पण ज्या पण पक्षाचा उमेदवार मनोज जरांगेंना जर बॉन्ड लिहून देणारा असेल, ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी करण्यासाठी आमचा मनोज जरांगेला सपोर्ट आहे, तर त्या उमेदवारांची दखल जरांगेने जरी नाही घेतली तरी ओबीसीचा प्रत्येक जात घटकातला प्रत्येक मतदार घेणार म्हणजे घेणार. आणि मग तुमचा कसा कार्यक्रम करायचा आणि तुम्ही कसे निवडून येता ते आम्ही 100% बघणार आहोत. त्यामुळं आणि ह्या जरांगे म्हणतोय की मी तुमच्याकडून बॉन्ड घेणार, या जरांगेने कोणाला बॉन्ड लिहून दिलाय ह्याचा आपण शोध घेतला पाहिजे. तर कोण त्या कठपुतली सारखं त्याला जरांगेला नाचवतंय हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे. हे सगळ्यांना समजतंय, कळतंय, पण वळत नाही. आणि जरांगेच्या ह्या असल्या दुकानदारीला भुलून
मराठा समाजातील तरुण तिकडे जातात आहे आणि त्यांचं भविष्य खराब करतात आहे. त्यांनी वेळीच सावध व्हावं. जरांगेचे हे जे असले जे काही चाळे आहेत ते त्याला लखलाप. पण जर ओबीसी नेते ओबीसी उमेदवारांच्या वाटेला जरांगे तू गेला तर तुझं जे सगळं कच्च्या चिठ्ठा जे अंडी पिल्ली ती सगळी बाहेर काढणार. 9 दिवस आंतरवाली सराटीमध्ये मी उपोषण केलेलं आहे. तुला कुणाच्या सुपाऱ्या आल्या, दगडफेक कशी झाली हे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करेल. त्यामुळं ओबीसींच्या नादी लागायचं जरांगे सोडून द्या. हे सगळं बारामतीच्या रोजंदारीवर काम करणारा आज सालगडी मनोज जरांगे, त्याला बारामतीतनं जे सांगणे येतं की या उमेदवाराच्या विरोधात आपल्याला उमेदवार द्यायचे, ह्याला पाडायचं, ह्याला निवडून आणायचं, हे सगळं त्यांच्याकडून लिस्ट आली की हा मनोज जरांगे बोलणारे गोरगरीब मराठा समाजाच्या युवकांना काहीतरी भलवायचं आणि तुम्हाला सत्तेत आणतो म्हणायचं. हे जरांगेची ही थेर आहेत सगळी. हा जरांगे कुणाची सुपारी घेऊन काय करतो हे सगळ्या महाराष्ट्राला कळलेलं आहे. कुठे गेले ते कोल्हापूरचे गादीचे वारस संभाजी भोसले? आता का बरं मनोज जरांगेला एकटं सोडलं? तुम्हाला वाटाघाटी जमल्या नाही का? तर एकंदरीत लिस्ट करायची कोणती तरी, यांना तुम्हाला पाडतो म्हणायचं आणि मग ते उमेदवार हातापाया पडत मनोज जरांगेच्या इथे येणार आणि मोठं काहीतरी आर्थिक पॅकेज देणार. ही सगळी दुकानदारी या मनोज जरांगेने मांडलेली आहे आणि गोरगरीब मराठा समाजातील तरुण याला भुलतात ते. तर त्यांनी वेळीच सावध व्हावं. आणि मनोज जरांगे एक जरी उमेदवार स्वतःच्या जीवावर निवडून आणला ना, 10 लाख रुपये बक्षीस मंगेश हासानीकडून. त्याच्यामुळं हे सगळे जरांगेची ही थेर आणि ह्या धमक्या ह्या महाराष्ट्राला समजलेल्या आहेत. त्याची चिरफाड सगळ्यांनी केलेली. त्यामुळं हे असलं थेर लवकरात लवकर बंद करा. आणि जो पण ज्या पण पक्षाचा उमेदवार मनोज जरांगेंना जर बॉन्ड लिहून देणारा असेल, ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी करण्यासाठी आमचा मनोज जरांगेला सपोर्ट आहे, तर त्या उमेदवारांची दखल जरांगेने जरी नाही घेतली तरी ओबीसीचा प्रत्येक जात घटकातला प्रत्येक मतदार घेणार म्हणजे घेणार. आणि मग तुमचा कसा कार्यक्रम करायचा आणि तुम्ही कसे निवडून येता ते आम्ही 100% बघणार आहोत. त्यामुळं आणि ह्या जरांगे म्हणतोय की मी तुमच्याकडून बॉन्ड घेणार. या जरांगेने कोणाला बॉन्ड लिहून दिलाय ह्याचा आपण शोध घेतला पाहिजे. तर कोण त्या कठपुतली सारखं त्याला जरांगेला नाचवतंय हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे. हे सगळ्यांना समजतंय, कळतंय, पण वळत नाही. आणि जरांगेच्या ह्या असल्या दुकानदारीला भुलून मराठा समाजातील तरुण तिकडे जातात आहे आणि त्यांचं भविष्य खराब करतात आहे. त्यांनी वेळीच सावध व्हावं. जरांगेचे हे जे असले जे काही चाळे आहेत ते त्याला लखलाप. पण जर ओबीसी नेते ओबीसी उमेदवारांच्या वाटेला जरांगे तू गेला तर तुझं जे सगळं कच्च्या चिठ्ठा जे अंडी पिल्ली ती सगळी बाहेर काढणार. 9 दिवस आंतरवाली सराटीमध्ये मी उपोषण केलेलं आहे. तुला कुणाच्या सुपाऱ्या आल्या, दगडफेक कशी झाली हे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करेल. त्यामुळं ओबीसींच्या नादी लागायचं जरांगे सोडून द्या. हे सगळं बारामतीच्या रोजंदारीवर काम करणारा आज सालगडी मनोज जरांगे, त्याला बारामतीतनं जे सांगणे येतं की या उमेदवाराच्या विरोधात आपल्याला उमेदवार द्यायचे, ह्याला पाडायचं, ह्याला निवडून आणायचं, हे सगळं त्यांच्याकडून लिस्ट आली की हा मनोज जरांगे बोलणारे गोरगरीब मराठा समाजाच्या युवकांना काहीतरी भलवायचं आणि तुम्हाला सत्तेत आणतो म्हणायचं. हे जरांगेची ही थेर आहेत सगळी. हा जरांगे कुणाची सुपारी घेऊन काय करतो हे सगळ्या महाराष्ट्राला कळलेलं आहे. कुठे गेले ते कोल्हापूरचे गादीचे वारस संभाजी भोसले? आता का बरं मनोज जरांगेला एकटं सोडलं? तुम्हाला वाटाघाटी जमल्या नाही का? तर एकंदरीत लिस्ट करायची कोणती तरी, यांना तुम्हाला पाडतो म्हणायचं आणि मग ते उमेदवार हातापाया पडत मनोज जरांगेच्या इथे येणार आणि मोठं काहीतरी आर्थिक पॅकेज देणार. ही सगळी दुकानदारी या मनोज जरांगेने मांडलेली आहे
आणि गोरगरीब मराठा समाजातील तरुण याला भुलतात ते, तर त्यांनी वेळीच सावध व्हावं. आणि मनोज जरांगे एक जरी उमेदवार स्वतःच्या जीवावर निवडून आणला ना, 10 लाख रुपये बक्षीस मंगेश हासानीकडून. त्याच्यामुळं हे सगळे जरांगेची ही थेर आणि ह्या धमक्या ह्या महाराष्ट्राला समजलेल्या आहेत. त्याची चिरफाड सगळ्यांनी केलेली. त्यामुळं हे असलं थेर लवकरात लवकर बंद करा. आणि जो पण ज्या पण पक्षाचा उमेदवार मनोज जरांगेंना जर बॉन्ड लिहून देणारा असेल, ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी करण्यासाठी आमचा मनोज जरांगेला सपोर्ट आहे, तर त्या उमेदवारांची दखल जरांगेने जरी नाही घेतली तरी ओबीसीचा प्रत्येक जात घटकातला प्रत्येक मतदार घेणार म्हणजे घेणार. आणि मग तुमचा कसा कार्यक्रम करायचा आणि तुम्ही कसे निवडून येता ते आम्ही 100% बघणार आहोत. त्यामुळं आणि ह्या जरांगे म्हणतोय की मी तुमच्याकडून बॉन्ड घेणार. या जरांगेने कोणाला बॉन्ड लिहून दिलाय ह्याचा आपण शोध घेतला पाहिजे. तर कोण त्या कठपुतली सारखं त्याला जरांगेला नाचवतंय हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे. हे सगळ्यांना समजतंय, कळतंय, पण वळत नाही. आणि जरांगेच्या ह्या असल्या दुकानदारीला भुलून मराठा समाजातील तरुण तिकडे जातात ते आणि त्यांचं भविष्य खराब करतात ते. त्यांनी वेळीच सावध व्हावं. जरांगेचे हे जे असले जे काही चाळे आहेत ते त्याला लखलाप. पण जर ओबीसी नेते ओबीसी उमेदवारांच्या वाटेला जरांगे तू गेला तर तुझं जे सगळं कच्च्या चिठ्ठा जे अंडी पिल्ली ती सगळी बाहेर काढणार. 9 दिवस आंतरवाली सराटीमध्ये मी उपोषण केलेलं आहे. तुला कुणाच्या सुपाऱ्या आल्या, दगडफेक कशी झाली हे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करेल. त्यामुळं ओबीसींच्या नादी लागायचं जरांगे सोडून द्या. हे सगळं बारामतीच्या रोजंदारीवर काम करणारा आज सालगडी मनोज जरांगे, त्याला बारामतीतनं जे सांगणं येतं की या उमेदवाराच्या विरोधात आपल्याला उमेदवार द्यायचे, ह्याला पाडायचं, ह्याला निवडून आणायचं, हे सगळं त्यांच्याकडून लिस्ट आली की हा मनोज जरांगे बोलणार आहे. गोरगरीब मराठा समाजाच्या युवकांना काहीतरी भलवायचं आणि तुम्हाला सत्तेत आणतो म्हणायचं. हे जरांगेची ही थेर आहे सगळी. हा जरांगे कुणाची सुपारी घेऊन काय करतो हे सगळ्या महाराष्ट्राला कळलेलं आहे. कुठे गेले ते कोल्हापूरचे गादीचे वारस संभाजी भोसले? आता का बरं मनोज जरांगेला एकटं सोडलं? तुम्हाला वाटाघाटी जमल्या नाही का? तर एकंदरीत लिस्ट करायची कोणती तरी, यांना तुम्हाला पाडतो म्हणायचं आणि मग ते उमेदवार हातापाया पडत मनोज जरांगेच्या इथे येणार आणि मोठं काहीतरी आर्थिक पॅकेज देणार. ही सगळी दुकानदारी या मनोज जरांगेने मांडलेली आहे. आणि गोरगरीब मराठा समाजातील तरुण याला भुलतात ते, तर त्यांनी वेळीच सावध व्हावं. आणि मनोज जरांगे एक जरी उमेदवार स्वतःच्या जीवावर निवडून आणला ना, 10 लाख रुपये बक्षीस मंगेश हासानीकडून. त्याच्यामुळं हे सगळे जरांगेची ही थेर आणि ह्या धमक्या ह्या महाराष्ट्राला समजलेल्या आहेत. त्याची चिरफाड सगळ्यांनी केलेली. त्यामुळं हे असलं थेर लवकरात लवकर बंद करा. आणि जो पण ज्या पण पक्षाचा उमेदवार मनोज जरांगेंना जर बॉन्ड लिहून देणारा असेल, ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी करण्यासाठी आमचा मनोज जरांगेला सपोर्ट आहे, तर त्या उमेदवारांची दखल जरांगेने जरी नाही घेतली तरी ओबीसीचा प्रत्येक जात घटकातला प्रत्येक मतदार घेणार म्हणजे घेणार. आणि मग तुमचा कसा कार्यक्रम करायचा आणि तुम्ही कसे निवडून येता ते आम्ही 100% बघणार आहोत. त्यामुळं आणि ह्या जरांगे म्हणतोय की मी तुमच्याकडून बॉन्ड घेणार. या जरांगेने कोणाला बॉन्ड लिहून दिलाय ह्याचा आपण शोध घेतला पाहिजे. तर कोण त्या कठपुतली सारखं त्याला जरांगेला नाचवतंय हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे. हे सगळ्यांना समजतंय, कळतंय, पण वळत नाही. आणि जरांगेच्या ह्या असल्या दुकानदारीला भुलून मराठा समाजातील तरुण तिकडे जातात ते आणि त्यांचं भविष्य खराब करतात ते. त्यांनी वेळीच सावध व्हावं. जरांगेचे हे जे असले जे काही चाळे आहेत ते त्याला लखलाप. पण जर ओबीसी नेते ओबीसी उमेदवारांच्या वाटेला जरांगे तू गेला
तर तुझं जे सगळं कच्च्या चिठ्ठा जे अंडी पिल्ली ती सगळी बाहेर काढणार. 9 दिवस आंतरवाली सराटीमध्ये मी उपोषण केलेलं आहे. तुला कुणाच्या सुपाऱ्या आल्या, दगडफेक कशी झाली हे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करेल. त्यामुळं ओबीसींच्या नादी लागायचं जरांगे सोडून द्या. हे सगळं बारामतीच्या रोजंदारीवर काम करणारा आज सालगडी मनोज जरांगे